जय भीम, नम बुद्धाय। लोक मला म्हणतात, अरे राजा तू मातंग आहे, तू चुत्या कशाला बनवतोस? भावांनो, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती जन्मलेला मुलगा आहे। बघा कमेंट गेली मला, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती जन्मलेला मुलगा आहे। मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा मुलगा आहे। तुला असं वाटते की मातंग समाजाचा आहे, तर भाऊ मी मातंग समाजाचाही आहे, माळी समाजाचाही आहे, मी चमार समाजाचाही आहे, मी सगळ्याच जातीचा आहे। कारण माया बापानं सगळ्या जातीले माणूस बनवलं, त्या कारणामुळं त्याचं पोरग हा जातीवाद कधीच करत नाही। कळलं काय? राहायला माई गोष्ट, मी बाबासाहेबाचं लेकरू आहेत, बाबासाहेबाच्याच जाती जन्माला आलो। तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी मातंग समाजाचा आहे तर ठीक आहे, मी मातंग समाजाचाच आहे। कळलं काय? कारण माया बापानं मांग, चांभार, ढोर या सगळ्या जातीलाच नाही, ओबीसी, एससी, एसटी, एनटी ह्या सगळ्या जातीला माणूस बनवलं। जो समाज झुकलेला होता, वंचित होता, मागासलेला होता, त्या समाजाला माया बापानं खुर्चीवर बसवलं। ज्या समाजाला कुत्र्यासारखं हिनवत होतं, त्या समाजाला माया बापानं जगण्याचा अधिकार दिला। कळलं काय? मी आहे शेतकऱ्याचं पोरग, बाबासाहेबाचं लेकरू, छत्रपती शिवाजी महाराजांचा लेकरू। मी अण्णाभाऊ साठेबद्दल, तुला वाटत असेल अण्णाभाऊ साठेबद्दल हा चांगला बोलतो, व्हिडिओ काढतो, हा मातंग समाजाचाच आहे। अरे भावांनो, मातंग मलाही सांगा, मातंग समाजातील जे महापुरुष होऊन गेले त्यांना चांगलं बोलल्यानं का तो जातीचा होतो का? मलाही सांगा, मातंग समाजातीलच जातीतल्या लोकांनीच फक्त अण्णाभाऊ साठेंना चांगलं म्हणायचं का? लवजी उस्तादांना चांगलं म्हणायचं का? अरे काय गांडीचे आहे हो, गांडीले तो गू राहते तुमच्या, तो गू तर धुणं होत नाही तुमची कोण। पण गोष्ट काय आहे, गोष्टी मोठ्या मोठ्या करता। कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे। महापुरुषांना तुम्ही जाती जातीत वाटलेलं आहे। अरे लोकांना अण्णाभाऊ साठे पण कळू दे ना, लवची वस्ताद पण कळू दे ना। मी जरासं काय अण्णाभाऊ साठेबद्दल चांगलं काय बोललो तर लोकांना असं वाटतं की हा जातीचा, मातंग समाजाचा जातीचा आहे, लोकांना चुत्या बनवतो आणि जयभीम लोकांना चुत्या बनवतो, अमक्या ढमक्या जातीतल्या लोकांना चुत्या बनवतो। भावांनो, हा गैरसमज दूर करू का तुमचा? मी दूर करू का? अरे दूर करण्यासाठी मला घरी जावं लागेल, सगळ्या गोष्टी दाखवावं लागेल, आहे नाही काय? तुम्हाला मग काष्टी दाखवावं लागेल ना। अरे भावांनो, जातीनं मी जयभीमवाला असन, पण काळजामध्ये मी अण्णाभाऊ साठेंचे विचार ठेवतो। कारण मी एक कलाकार आहे आणि कलाकारालाच कलाकाराची जाणीव असतात, तुमच्यासारख्या गू खाणाऱ्या लोकांना नसतात। बरोबर नाही काय? कारण माझ्या बापानं कधी जातीवाद केला नाही, तर मी कायले करू जातीवाद? आणि कमेंटवर तुम्ही म्हणता मला की हा मातंग समाजाचा आहे आणि लोकांना चुत्या बनवतो। मी काय जरासा अण्णाभाऊ साठेबद्दल बोलतो, मी मातंग समाजाबद्दल काय चांगलं बोलतो, तर का मी मातंग समाजाचा झालो का? ठीक आहे, त्या म्हणण्याप्रमाणे झालो, मी मातंग समाजाचा आहे। मी मातंग समाजाचा आहे मी। मला बौद्ध आणि मातंग समाजामध्ये झगडे नाही लागू द्यायचे आहे, झगडे झाले नाही पाहिजे, हे माझं मत आहे। कारण झगडे लावले कोण? आरएसएसच्या पिल्ल्यांनी। त्या कारणामुळं मी कोण्याच जातीतील लोकांना बोलत नाही, कोण्याच जातीतील लोकांना उद्देशून बोलत नाही। कारण माझ्या बापानं कधी झगडा लावला नाही, झगडे केले नाही, त्या कारणामुळे मी कधी झगडा करत नाही आणि करू देत नाही। मी म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांनी ना झगडे करता ना जातीवाद करता बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं काही भोगलं, तो विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा। ज्या बाबासाहेबांना आपल्याला माणूस बनण्याचा अधिकार दिला, त्या बाबासाहेबांना हे देण्यासाठी आपल्याला किती काय भोगलं असेल त्या महामानवानं, याचा विचार केला काय? आणि मी जरासं काही अण्णाभाऊ साठेबद्दल, लवजी वस्तादबद्दल चांगलं बोललो, मातंग समाजाबद्दल चांगलं बोललो, तुम्ही मांग करून टाकलं, मातंग समाजाचा करून टाकला, तर ठीक आहे भावानं, मी मातंग समाजाचाच आहे। मी जरासं याचं चांभार जातीतील लोकांचं चांगलं बोलन मी, तर तुम्ही मला चांभारे बनवून टाका। अरे ठीक आहे ना भाऊ, मी सगळ्या जातीतील माणूस आहे, सगळ्या जातीतील काय सांगू राहिलो, मी एका जातीचा नाही, मी सगळ्या जातीतील माणूस आहे। कारण जात हे कोण निर्माण केली? माणसानं निर्माण केली। अबे अगोदर माणूस बना, मग जाता पाळा।
कारण ह्या जातीवाद मिटवण्यासाठी माझ्या बापानं जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्र दिवस जागला कशासाठी? ह्या जातीवाद मिटण्यासाठी. पण हे जात अजूनही आपल्या गांडीत आणि डोक्यात घुसलेली आहे. त्या कारणामुळे हे निघणार नाही. कळलं काय? तिच्यासाठी काढण्यासाठी आपल्याला अगोदर माणूस बनावा लागेल. आणि माणूस अजून कोणी झालं नाही, कारण आपण अजूनही महापुरुषांना फक्त मानतो, डोक्यात घेत नाही. जो अण्णाभाऊ साठे असो, लवची वस्ताद असो, बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, असे कितीतरी आहे, त्यांना आपण डोक्यात घेतलं नाही, फक्त डोक्यावर घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस बनण्याचा अधिकार दिला, माणूस बनायला सांगितलं. पण गौसाळ गांडीचे आहे हो. आपण तर माणूस तर काय काही बनलो तर नाहीच नाही, पण आपण जाती जातीत वाटला गेलो. हा अमक्या जातीचा, तो टमक्या जातीचा, तो टमक्या जातीचा. ह्या जाती प्रथा बामणाने लावून दिल्या, ह्या वर्णव्यवस्था बामणाने लावून दिल्या ना लावून. मग काय घेतलं आपण? फक्त जात. अमक्या जातीचा, तू टमक्या जातीचा. ह्या कोण्या जातीचा? ह्या कोण्या जातीचा? हा मांगाचा, हा महाराचा, हा चमाराचा, हा ढोराचा, अमक्याचा, टमक्याचा. हे जात कशा पडल्या माहिती आहे ना तुम्हाला? ह्या जाता पडल्या आपल्या कार्यानुसार, आपल्या कामानुसार जाता पडलेल्या आहे ह्या. हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेखणीत सांगतात की हे जे आपल्याला जाता दिसून राहिलेले आहे, या त्यांच्या कार्यानुसार जाता पडलेल्या आहे. आणि गौसाळ गांडीचे आहे हो. मी जरासा अण्णाभाऊ साठेबद्दल काय बोललो, तुम्ही गलत शब्द काढतात तोंडातून. अरे मी बाबासाहेबाचं लेकरू आहे. अण्णाभाऊ साठे यांचे विचार माझ्या डोक्यात आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्या डोक्यात आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर सूर्य आहे, तर अण्णाभाऊ साठे त्यांच्या कीर्तीने काही ना काही असणारच. कारण सूर्याला झाकता येत नाही, सूर्याला झाकता येत नाही, कारण माझा बाप सूर्य आहे. सगळ्यांना प्रकाश देणारा माझा बाप आहे. कारण तुम्हाला माहीत आहे, माझ्या बापाच्यामुळं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळेच चालतात. सगळ्यात बाप माझा मोठा आहे. या भारतात सगळ्यात बाप माझा मोठा आहे. माझ्या बापाच्याच कायद्यावर सगळ्या गोष्टी चालतात. कळलं काय? आणि राहिला माझा मातंग होण्याचा प्रश्न, मी मातंग पण आहे, महार पण आहे, सांबार आहे, ढोर आहे. मी सगळ्याच जातीचा माणूस आहे. लक्षात ठेवा, मी सगळ्याच जातीचा माणूस आहे. कारण मी कधी जातीवाद केला नाही, माझ्या बापानं कधी जातीवाद केला नाही. माझ्या बाबासाहेबानं माणूस बनवलं. जातीवाद मिटण्यासाठी माझ्या बापानं सांगितलं ना, मग असं दिवसाचं रात केलं, रात्रीचं दिवस केला माझ्या बापानं. तरीही तुमच्या गांडीतून, तुमच्या डोक्यातून जात नसल तर तुम्ही माणूस बनण्याच्या लायकीचे नाही आहे. ते कोणी असो, तो कोणीही आपल्या जातीवर येत असल, जातीवर शिवीगाळ करत असेल, जातीवर आपल्याला काही बोलत असेल, तर अगोदर आपण माणूस बनलं पाहिजे. तेव्हा हे जात आहे. माणूस आहे तर जात आहे, माणूस आहे तर धर्म आहे. माणूसच नसला तर हे धर्म नाही, जाते नाही, काही कामाची नाही. कळलं काय? आपण फक्त जगायला आलो आहे असं समजू नका. आपण दिवस काढून राहिलो आहे मरण्याचे. कळलं काय? ज्या वेळेस आपला दिवस जातो, आपला मरण येतं, त्या दिवशी कितीतरी लोक दूरदूरचे तुम्हाला बघायला येते ना. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या याचा आहे हे पाहतो का आपण? नाही. म्हणून सांगतो, कधीही जिवंतपणे कोणी नाव घेत नसते. उदाहरणार्थ कितीतरी महामानव होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात. कारण ह्या महाराष्ट्रात ज्यादा तुम्हाला काहीतरी करायचं असन, तुमचं नाव जगामध्ये गाजलं पाहिजे, त्यासाठी मरावं लागतं. तुम्ही ह्या महाराष्ट्रात मेले तेव्हाच तुमचं नाव कोरल्या जाते. जिवंतपणे ह्या महाराष्ट्रात नाव कोरल्या जात नाही. असे कितीतरी महामानव, महापुरुष होऊन गेले की इथे मेल्यावरच त्यांचं नाव कळलं. उदाहरणार्थ मातंग समाजातील अण्णाभाऊ साठे यांना जिवंतपणे कोणच पूजलं नाही, कोणीच त्यांच्या विचारावर चालले नाही. ते मातंग समाजाचे कोणी पण असो, मातंग समाजाला सांगून राहिलो मी, त्यांना कोणीच पूजलं नाही. तो माणूस उपाशी राहायचा, त्या माणसाला कोणी भाकरी द्यायची नाही, त्या माणसाची विचारसरणी कोणीच डोक्यात घेतली नाही. ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे मरण पावले तेव्हा सगळ्या लोकांना कळलं का अण्णाभाऊ साठेचं कार्य काय आहे. कळलं काय? आता आपण त्यांना डोक्यावर नाचून राहिलो. अण्णाभाऊ साठेनं अंधश्रद्धा पाळली नाही. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाचे, बुद्धाच्या विचाराचे होते. बुद्धाची शपथ त्यांची कादंबरी आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी फकीरा कादंबरी अर्पण केली. का केली? कारण बाबासाहेबाचं जे विचार आचार, गौतम बुद्धाचे विचार आचार हे अण्णाभाऊ साठेंनी स्वीकारले होते. त्या कारणामुळं त्यांचा विजय झाला, त्यांचं नाव लोकांपर्यंत कळायला लागलं. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. तर तुम्ही कितीही काही म्हणत असाल की हा अण्णाभाऊ साठेबद्दल चांगला बोलतो, लवजी वस्तादबद्दल चांगला बोलतो, अमक्या डमक्या महामानवाबद्दल चांगला बोलतो, तर मला त्या जातीमध्ये घेणू नका.
कारण मी सगळ्याच जातीचा आहे. माझी जात कुठली आहे हे तुम्ही विचार करू करू थकून जाल, पण माझी जात तुम्हाला ओळखता येणार नाही. मी वेगळ्याच जातीचा माणूस आहे. अगोदर मी माणूस आहे, मग मला जातीमध्ये घेणार. कारण मी जातीचा माणूस नाही आहे, जातपात मानणारा माणूस नाही आहे. कयक गांडीचा आहे हो. कळलं काय? जय भीम, नमः बुद्धाय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे. कळलं काय? 1 मिलियन सबस्क्राईब पाहिजे आपल्याला 6 डिसेंबरपर्यंत. जय भीम, जय शिवराय.